नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र रक्षण यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करत आहोत। आपण सुरू केलेल्या महाराष्ट्र भूगोल 1884 टेस्ट सिरीजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। भाग क्रमांक 7 आहे आपल्या व्हिडिओचा। आपण यामध्ये 601 ते 700 प्रश्न पाहणार आहोत। टोटल 100 प्रश्न कव्हर करणार आहोत। प्रश्न एक आहे 601, तुळजाभवानी मातेचे मंदिर कोठे आहे? तर तुळजाभवानी मातेचे मंदिर तुळजापूर या शहरामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 602, संत गोरा कुंभार यांची समाधी कोठे आहे? तर संत गोरा कुंभार यांची समाधी तेर तालुका धाराशिव या ठिकाणी आहे, म्हणजे उस्मानाबाद। लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 603, तेर हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर तेर हे ठिकाण तेरणा नदीकाठी वसलेलं आहे। पुढील प्रश्न आपण पाहूया। प्रश्न क्रमांक 604 आहे, हिंगोली शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर हिंगोली शहर हे कयाधू या नदीकाठी वसलेले आहे। प्रश्न क्रमांक 605, लायगो हा गुरुत्वीय लहरीचा अभ्यास करणारा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्थापित आहे? तर लायगो हा गुरुत्वीय लहरीचा अभ्यास करणारा प्रकल्प हिंगोली ओढा नागनाथ येथे प्रस्थापित आहे। त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया 606, ओढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ओढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग 8वे ज्योतिर्लिंग मानले जाते। तेथे बिसोबा खेचर आणि संत नामदेव महाराजांचे गुरु शिष्य नाते व नामदेवाचे जन्मस्थान आहे। लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 607 आहे, एलर्डी आणि सिद्धेश्वर ही महत्त्वाची धरणे कोणत्या नदीवर आहेत? तर एलर्डी आणि सिद्धेश्वर ही महत्त्वाची धरणे पूर्ण नदीवर आहेत। प्रश्न क्रमांक 608, बीड शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर बीड शहर हे बिंदुसरा नदीकाठी वसलेलं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया। तोपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 710 नंबरचा प्रश्न आहे, वरळी वैजनाथ हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? तर परळी वैजनाथ हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे स्थान आहे। लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 711, अंबेजोगाईला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर अंबेजोगाईला कोणत्या नावाने ओळखले जाते? मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी किंवा दक्षिण काशी येथे मुकुंदराज व दासोपंत यांच्या समाध्या आहेत। लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 712 पाहू, राक्षस भवन तालुका गेवराई येथे कोणाचा पराभव झाला होता? तर राक्षस भवन येथे निजामचा पराभव झाला होता। प्रश्न क्रमांक 713, नांदेड शहर कोणत्या नदीकाठी वसलेले असून ते कशासाठी प्रसिद्ध आहे? तर नांदेड शहर हे गोदावरी नदीकाठी वसलेले असून ते गुरु गोविंद सिंगची यांची समाधी आहे त्यासाठी प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 714, माहूर तालुका माहूर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर माहूर हे रेणुका देवीचे मंदिर आहे। 3.5 शक्तिपीठापैकी एक पूर्णपीठ आहे। लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 715, किनवट अभयारण्य कोणत्या नदीच्या खोऱ्यात पसरलेले आहे? तर किनवट अभयारण्य हे पैनगंगा नदीच्या खोऱ्यात पसरलेलं आहे। प्रश्न क्रमांक 716, राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान कोणते? तर राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान सिंदखेड राजा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 717, संत गजानन महाराजांची समाधी कोठे आहे? तर संत गजानन महाराजांची समाधी शेगाव या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 718, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मोरणा नदीकाठी आहे। प्रश्न क्रमांक 719, नरनाळा हा किल्ला कोणत्या डोंगर रांगेत आहे? तर नरनाळा हा किल्ला मेळघाट डोंगर रांगेमध्ये आहे। लक्षात ठेवा। त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 720, संत गाडगेबाबांचा आश्रम कोठे आहे? तर संत गाडगेबाबा यांचा आश्रम मूर्तिजापूर या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 721, वाशिम शहराचे जुने नाव काय आहे? तर वाशिम शहराचे जुने नाव वत्सगुल्यम आहे। प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। प्रश्न क्रमांक 722, बाबा आमटे यांनी कुष्ठरोगांसाठी कोणता प्रकल्प सुरू केला आहे? तर बाबा आमटे यांनी कुष्ठरोगांसाठी हेमलकसा हा लोक बिरादरी प्रकल्प सुरू केला आहे। प्रश्न क्रमांक 723, बांबूपासून कागद बनवण्याचा कारखाना गडचिरोलीत कोठे आहे? तर बांबूपासून कागद बनवण्याचा कारखाना गडचिरोलीमध्ये देसाईगंज तालुका वडसा या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 724, तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया या जिल्ह्याला ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 725, गोंदिया जिल्ह्यातील महत्त्वाचे उद्योग आणि अभयारण्य कोणते? तर गोंदिया जिल्ह्यातील महत्त्वाचे उद्योग आहेत लाकूड कटाई, तांदूळ गिरण्या आणि नागझिरा वन्यप्राणी हे अभयारण्य आहे। लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक पुढील पाहू आपण, 727 नंबरचा प्रश्न आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील कोणते ठिकाणे प्रसिद्ध आहे? तर चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर लाकूड बाजारपेठसाठी प्रसिद्ध आहे। भद्रावती युद्ध साहित्य निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे। वरोरा हे बाबा आमटेंच्या आनंदवन प्रकल्पासाठी प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 728, सोमनाथ तालुका मूळ हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? तर सोमनाथ हे
कोळशाच्या खाणी व सिमेंट कारखान्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 729 भंडारा जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे? तर भंडारा जिल्हा हा पितळीची भांडी बनवण्याच्या पारंपरिक व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 730 जवाहरनगर तालुका भंडारा येथे कोणता महत्त्वाचा कारखाना आहे? तर जवाहरनगर तालुका भंडारा येथे दारुगोळा निर्मितीचा कारखाना आहे. प्रश्न क्रमांक 731 मॅग्नीज शुद्ध करण्याचा कारखाना कोठे आहे? तर मॅग्नीज शुद्ध करण्याचा कारखाना हा तुमसर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 732 नागपूर शहराची स्थापना कोणी केली? तर नागपूर शहराची स्थापना ही गोंड राजा बख्त बुलंदशाह यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 733 नागपूरला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर नागपूरला संत्र्याचे शहर ऑरेंज सिटी म्हणून या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 734 नागपूर शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर नागपूर शहर हे नाग नदीकाठी वसलेलं आहे. प्रश्न क्रमांक 735 नागपूरमधील महत्त्वाची स्मारके व केंद्रे सांगा. तर नागपूरमधील महत्त्वाची स्मारके आहेत दीक्षाभूमी, सीताबर्डी किल्ला, राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक येथे नागपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 736 महात्मा गांधीचे सेवाग्राम आश्रम कोठे आहे? तर महात्मा गांधीचे सेवाग्राम आश्रम हे वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 737 आचार्य विनोबा भावे यांचा पवनार आश्रम कोठे आहे? तर आचार्य विनोबा भावे यांचा पवनार हा आश्रम वर्धा धाम नदीकाठी आहे. प्रश्न क्रमांक 738 महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ कोठे आहे? तर महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न पाहूया 739चा 1942च्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर 1942च्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रसिद्ध ठिकाण आहे आष्टी तालुका आष्टी लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 740 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जन्मभूमी आणि समाधी कोठे आहे? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जन्मभूमी यावली या ठिकाणी आहे आणि समाधी मोजरी या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 741 संत गाडगेबाबा यांची समाधी कोठे आहे? तर संत गाडगेबाबा यांची समाधी अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 742 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेत बैराट हे सर्वोच्च शिखर येथेच आहे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. तोपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. बाकीचे पार्ट तुम्हाला बघून घ्यायचे आहेत मित्रांनो, कारण का 1884 प्रश्न आपल्याला महाराष्ट्र भूगोलचे कव्हर करायचे आहेत. प्रश्न क्रमांक 744 संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 745 कान्हेरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर कान्हेरी लेणी ह्या मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 746 आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणती आहे? तर आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी मुंबई ही आहे. प्रश्न क्रमांक 747 बाबा अणुशोषण केंद्र BARC बार कोठे आहे? तर बाबा अणुशोषण केंद्र तुर्भे मुंबई जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 748 महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते आणि त्याची स्थापना कधी झाली? तर महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहिल्यानगर आणि त्याची स्थापना 1968 साली झालेली आहे. प्रश्न क्रमांक 749 डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे आहे. स्थापना त्याची 1969 या साली झालेली आहे. प्रश्न क्रमांक 750 डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ रत्नागिरी जिल्ह्यात दापोली या ठिकाणी आहे. त्याची स्थापना 1972 या साली झालेली आहे. प्रश्न क्रमांक 751 वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी जिल्ह्यामध्ये आहे. त्याची स्थापना 1972 साली झालेली आहे. प्रश्न क्रमांक 752 मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? तर मुंबई विद्यापीठाची स्थापना 1857 या वर्षी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 753 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कधी स्थापन झाले? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ 1923 साली स्थापन झालेले आहे. प्रश्न क्रमांक 754 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन झाले आहे? तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 1949 वर्षी स्थापन झालेले आहे. प्रश्न क्रमांक 755 श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी SNDT महिला विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे? तर या विद्यापीठाचे मुख्यालय मुंबई या जिल्ह्यामध्ये आहे. त्याची स्थापना 1916 साली झालेली आहे. प्रश्न क्रमांक 756
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. त्याची स्थापना 1958 साली झालेली आहे. प्रश्न क्रमांक 757. शिवाजी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर शिवाजी विद्यापीठ हे कोल्हापूर जिल्ह्यातील असून त्याची स्थापना 1962 साली झालेली आहे. प्रश्न क्रमांक 758. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, ज्याला YCMOC असे म्हटलं जातं, YCM म्हटलं जातं, तर कोठे आहे ते? तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक जिल्ह्यामध्ये असून त्याची स्थापना 1989 साली झालेली आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करून घ्यायचा आहे. पुढील प्रश्न 760 नंबरचा आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक जिल्ह्यामध्ये असून त्याची स्थापना 1998 साली झालेली आहे. प्रश्न क्रमांक 761. गोंडवाना विद्यापीठ कोठे आहे? तर गोंडवाना विद्यापीठ हे गडचिरोली जिल्ह्यातील असून स्थापना 2011 साली झालेली आहे. प्रश्न क्रमांक 762. राज्यातील सर्व विद्यापीठांचे पदसिद्ध कुलपती कोण असतात? तर राज्यातील सर्व विद्यापीठांचे प्रसिद्ध कुलपती हे राज्यपाल असतात, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 763. मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण होते? तर मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू हे सर जॉन विल्यम्स हे होते. प्रश्न क्रमांक 764. मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय कुलगुरू कोण होते? तर मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय कुलगुरू न्यायमूर्ती KT तेलंग हे होते. पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 765. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे नाव कोणत्या वर्षी देण्यात आले? तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे नाव 2014 या वर्षी देण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 766. राज्यातील पहिले समूह विद्यापीठ कोणत्या नावाने मुंबईत सुरू झाले? तर पहिले समूह विद्यापीठ हे डॉक्टर होमी भाभा समूह विद्यापीठ या नावाने मुंबईत सुरू झालेले आहे. पुढील प्रश्न 767. केवळ एकाच जिल्ह्यासाठी स्थापन झालेले विद्यापीठ कोणते? तर केवळ एकाच जिल्ह्यासाठी स्थापन झालेले विद्यापीठ आहे सोलापूर विद्यापीठ, ज्याचे नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ. प्रश्न क्रमांक 768. मराठवाडा विद्यापीठचे नामांतरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कधी करण्यात आले आहे? तर ते 14 जानेवारी 1994 साली करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 769. महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत आणि त्यापैकी किती महाराष्ट्रात आहेत? तर महाराष्ट्रात एकूण 12 ज्योतिर्लिंगे असून त्यापैकी 5 महाराष्ट्रात आहेत. प्रश्न क्रमांक 770. परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग बीड जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे 771. पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंगाचे नाव काय? तर पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंगाचे नाव आहे भीमाशंकर. प्रश्न क्रमांक 772. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग कोठे आहे? तर त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 773. घृणेश्वर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर घृणेश्वर हे ज्योतिर्लिंग छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे ओढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोठे आहे? तर ओढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. तोपर्यंत आपले 6 व्हिडिओचे पार्ट तुम्हाला हा व्हिडिओ झाल्यानंतर पाहून घ्यायचे आहेत. वर्धविनायक हे स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर वर्धविनायक हे स्थान रायगड जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 777. बल्लाळेश्वर, ज्याला पाली असे म्हटले जाते, हे अष्टविनायक स्थान कोठे आहे? तर बल्लाळेश्वर हे अष्टविनायक स्थान रायगड जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 778. सिद्धिविनायक, ज्याला सिद्धटेक हे स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सिद्धटेक हे स्थान अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 779. पुणे जिल्ह्यात एकूण किती अष्टविनायक स्थाने आहेत? तर पुणे जिल्ह्यात एकूण 5 अष्टविनायक स्थाने आहेत. प्रश्न क्रमांक 780. तुळजाभवानी हे शक्तिपीठ कोठे आहे? तर तुळजाभवानी हे शक्तिपीठ तुळजापूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 781. रेणुका देवीचे मंदिर कोठे आहे? तर रेणुका देवीचे मंदिर माहूर या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 782. महालक्ष्मी, ज्याला अंबाबाई म्हटलं जातं, त्यांचं मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महालक्ष्मी हे मंदिर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 783. 3.5 शक्तिपीठापैकी अर्धपीठ कोणते मानले जाते? तर 3.5 शक्तिपीठापैकी अर्धपीठ हे सप्तशृंगी वणी, जिल्हा नाशिक या ठिकाणी आहे ते मानले जाते. प्रश्न क्रमांक 784. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र कोठे आहे? तर मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र हे पाडेगाव, जिल्हा सातारा या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पाहूया 785. नारळ संशोधन केंद्र कोठे आहे? तर नारळ संशोधन केंद्र हे भाटे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 786. सुपारी संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सुपारी संशोधन केंद्र रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 787.
कांदा व लसूण संशोधन केंद्र कोठे आहे? तर कांदा व लसूण संशोधन केंद्र पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 788. राष्ट्रीय लिंबवर्गीय फळ संशोधन केंद्र कोठे आहे? तर राष्ट्रीय लिंबवर्गीय फळ संशोधन केंद्र नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 789. मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेरे हे होते. त्यानंतर पुढील प्रश्न 790चा. द्विभाषिक महाराष्ट्र व गुजरात मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर द्विभाषिक महाराष्ट्र व गुजरात मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. प्रश्न क्रमांक 791. स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. प्रश्न क्रमांक 792. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? तर महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल हे श्रीप्रकाश हे होते. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 794. स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे पहिले सभापती कोण? तर स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे पहिले सभापती सयाजी लक्ष्मण सिलम हे होते. प्रश्न क्रमांक 795. मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिले भारतीय न्यायाधीश कोण होते? तर मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय न्यायाधीश नानाभाई हरिदास हे होते. प्रश्न क्रमांक 796. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष मकरंद हेरवाळकर हे होते, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 797. मराठी भाषेचे आद्यकवी कोणाला मानले जाते? तर मराठी भाषेचे आद्यकवी मुकुंदराज यांना मानले जाते. प्रश्न क्रमांक 798. महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ आहे मुंबई विद्यापीठ, ज्याची स्थापना 1857 साली झालेली आहे. प्रश्न क्रमांक 799. महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ जिल्हा अहिल्यानगर येथे असून राहुरी या ठिकाणी 1968 साली स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 700 शेवटचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका कोण? तर महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका या सावित्रीबाई फुले या आहेत. तर मित्रांनो, हे महाराष्ट्र भूगोलचे 1884 प्रश्न टेस्ट सिरीज आपण सुरू केली होती, त्यामधला व्हिडिओ भाग 7 आहे हा. तर मित्रांनो, बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. पुन्हा लवकरच भेटू आपल्या यूट्यूब चॅनेलवरती. तोपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि कमेंट करा व्हिडिओ कसा आहे. धन्यवाद.